हरे कृष्ण सर्वांना. तुम्हाला फौजी कॅम्पचं एक वैशिष्ट्य सांगते. इथे मदतीची जाण ठेवली जाते. आपण एखाद्यासाठी उभे राहिलो तर ते सुद्धा दुप्पट मायेने आणि प्रेमाने आपलं करत असतात. आता ही फक्त जेवणाची देवाणघेवाण नाही, तर एकमेकांच्या विषयी असलेला आदर आणि प्रेम आहे. आता बघा, माझं सगळं सामान जे आहे ते पॅकिंग झालेलं आहे. किचनसुद्धा क्लोज झालेलं आहे. गॅस ट्रान्सफर केले, त्यामुळे सिलेंडरच्या टाक्यासुद्धा जमा केलेल्या आहेत. त्यामुळे जेवणाची काहीच सोय नाही घरात. परंतु शेजारच्या सगळ्या मैत्रिणी मुलांच्यासाठी आणि आम्हाला जे काही हवं नको ते बघत आहेत. आणि हीच साथ आम्हाला घरची आठवण कधीच येऊ देत नाही. सगळे ॲड्रेस वगैरे लिहून सामान आम्ही पोस्टाने पुढे पाठवलेलं आहे. ही वेळ आहे संध्याकाळची, सूर्यास्तावेळेची. तर इथं मी छठ पूजेला गेले होते. बिहार, झारखंड या भागामध्ये चैती छठ पूजा करतात. तर सूर्याला अर्घ्य देतात आणि स्वतःभोवती प्रदक्षिणा घालून प्रार्थना केली जाते. तर मावळणारा सूर्य आपल्याला हेच शिकवतो की जिथे अंत आहे तिथेच नवीन सुरुवात आहे. आणि तशीच नवीन सुरुवात माझ्या आयुष्यातसुद्धा होते आहे. आणि या प्रवासात तुम्हीसुद्धा माझ्यासोबत राहा. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. रात्रीच्या वेळी ताईंनी जेवायला बोलवलं होतं, ज्या मराठी ताई माझ्याजवळ राहतात त्यांनी. तर चला, भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.